नमस्कार, मिमीज मिल्समध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज टिफिन सिरीजमधलं आज आहे तिसरा एपिसोड. तर आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी. तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे भेंडी घेतलेली आहे. कोवळी भेंडी आहे एकदम. तर आता आपण भेंडी कट करून घेऊया. भेंडी मिडियम आकारामध्ये कट करून घ्यायची आहे. खूप सोपी रेसिपी आहे. सकाळच्या घाई गडबडीत एकदम पटकन ही रेसिपी आपण टिफिनसाठी बनवू शकतो. तर इथे मी भेंडी कट करून घेणार आहे सगळी. भेंडी धुवून झाल्यानंतर तिला पूर्णपणे कोरडी करायची आहे. जर ओली राहिली तर भेंडी चिकट होते, त्यामुळे भेंडी एखाद्या कपड्याने पुसून घ्यायची आणि कोरडी करून त्यानंतरच कट करायची आहे. आता इथे भेंडी कट करून झालेली आहे. त्यानंतर घेतलेला आहे एक मीडियम साईज कांदा. कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे. आता आपण कांदा कापून घेऊया. अशा प्रकारे कांदा कट करायचा आहे आणि नंतर आपल्याला कांद्याच्या पाकळ्या वेगळ्या करायच्या आहेत. आता आपण अशा कांद्याच्या पाकळ्या अशा वेगळ्या करून घेऊया. ते बघा वेगळ्या करून झालेल्या आहेत. आता पटकन आपण भेंडी बनवायला घेऊया. तर त्यासाठी गॅसवर ठेवलेली आहे कढई. कढईमध्ये तेल टाकणार आहे. तेल मी कमीच वापरणार आहे, त्यामुळे एकच चमचा तेल टाकलेला आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता ह्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा. कांदा टाकून झाल्यानंतर कांद्याला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांद्याला मस्त असा सोनेरी रंग आला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया एक छोटा चमचा हळद. हळद टाकून एकदा फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया कट केलेली भेंडी. आणि भेंडी टाकून झाल्यानंतर आपण भेंडी छान मऊसर होईपर्यंत शिजवून घेऊया. आणि आपण मीठ सगळ्यात लास्टला टाकणार आहोत, कारण आत्ता जर आपण मीठ टाकलं तर भेंडी चिकट होऊ शकते, त्यामुळे आपण मीठ हे नंतरच टाकणार आहोत. तर आता आपण भेंडी कोवळी आहे तशीच जास्त वेळ लागणार नाही शिजायला, त्यामुळे आपण भेंडी 5 मिनिटं शिजवून घेऊया. आता मग याच्यामध्ये टाकूया 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर आणि आता आपण फिरवून घेऊया हे. फिरवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट मी इथे 2 चमचे घेतलेला आहे. भेंडी थोडीशीच होती, त्याच्यामुळे शेंगदाण्याचा कूट कमीच वापरलेला आहे. शेंगदाण्याचा कूट वापरल्यामुळे भेंडीला एक कुरकुरीतपणा येतो आणि चव पण छान लागते, त्यामुळे शेंगदाण्याचा कूट नक्की वापरा. आता हे मस्त फिरवून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ. इथे मी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ. आणि मीठ टाकून झाल्यानंतर आपण परत एकदा हे फिरवून घेऊया. तयार झालेली आहे आपली मसाला भेंडी. तर टिफिन सिरीजमधली ही तिसरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.